संध्याकाळी 7 वाजता बैलांची जी मिरवणूक निघते बैलपोळ्यानिमित्त, तर आमच्या दुकानासमोर खंडोबा मंदिर आहे, मंदिराच्या तिथे आहे ना आले होते बैलजोडी. तर मग म्हटलं चला, मी पण नैवेद्य घेऊन गेले होते, बँड वगैरे होते आणि मग मी पण गेले घरातनं नैवेद्य घेऊन. मग तर छान अशी बैलांची पूजा केली, पायावर पाणी टाकलं, त्यानंतर अंगावर गुलाल टाकला आणि म्हणजे बैलांचे उपकार मानून की आज जे धान्य शेतकरी शेतात पिकवतोय, आता ट्रॅक्टर वगैरे नवीन सुधारित आलं आहे सगळं, पण पहिले जे आपले बळीराजावर उपकार आहे ते बैलाचेच आहे. आणि नैवेद्य देत होते तर अजिबात खात नव्हते म्हणे, इतकं पोट भरलेलं आहे त्यांचं, खूप ठिकाणी नैवेद्य खाल्ले तर फक्त म्हणे तोंडाला लावा त्यांच्या, पण अजिबात खात नव्हते ते, कारण गच्च पोटं भरलेले होते म्हणे त्यांचे, त्यामुळं नैवेद्य काही खाल्ला नाही. मग दुसरे आले होते बैल, त्यांना दिला नैवेद्य, त्यांना खायला घातला आणि मग दर्शन केलं. तिथे समोर आपली दुकान आहे आणि मग दर्शन करून आलो दक्षिणमुखी मारुतीच्या पाया पडायला. म्हटलं चला, आज अमावस्या पण आहे आणि इथे मारुतीला पण पाया पडायला येतात ना, बजरंगबलीच्या पण पाया पडायला, फेरी मारायला इथे पण येतात, तर मग इकडे पण आलो, इथे पण दर्शन वगैरे घेतलं, बजरंगबलीचं नारळ फोडला. म्हटलं आज सगळं छान यथासांग पार पडले आणि मनाला कुठेतरी प्रसन्नता लाभते असं सगळं झाल्यानंतर. आणि बैलांना असं नैवेद्य वगैरे जो मी दिला, मला तर खूप असं मनाला इतकं छान वाटत होतं ना, गुलाल वगैरे अंगावर टाकला, पाणी पाजलं, पायावर पाणी टाकलं, खूप छान वाटत होतं. मारुती बजरंगबलीचं पण दर्शन वगैरे घेतलं नारळ फोडून आणि छान असा आजचा दिवस पार पडला, आनंदी आनंद. देवाला म्हटलं बाबा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना असाच आनंदी आनंद टिकून राहू दे, खास करून आपल्या शेतकऱ्याच्याही आयुष्यामध्ये आनंद टिकून राहू दे म्हटलं. आणि मग निघालो आम्ही मग घराकडे. दीदीने दर्शन घेतलं. स्वयंपाक काय भरपूर होता सकाळचा, पोळ्यांचा स्वयंपाक, त्यामुळे स्वयंपाक वगैरे काय करायचा नव्हता. मग असंच बैलांची मिरवणूक वगैरे बघत फिरत हे करत होतो. शिवराजला म्हटलं तू पण पाया पड, दर्शन कर. दर्शन वगैरे केलं आणि आलो मग डायरेक्ट घरी.